कळवा रुग्णालयामधनं अक्षय शिंदे याचा मृतदेह जे रुग्णालयाकडे रवाना झालेला आहे। मुंबईच्या जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील नराधम अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे। तर अक्षय शिंदे याचा मृतदेह हा आता कळव्याहून जे रुग्णालयाच्या दिशेने निघालेला आहे। जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहे। जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे आणि त्याची प्रतीक्षा आता या ठिकाणी चेतन सावंत यांच्याकडे जाऊया। चेतन, अक्षय शिंदे याचा मृतदेह आता कळव्याहून निघालेला आहे मुंबईच्या दिशेने। साधारणपणे किती वेळामध्ये या ठिकाणी ही डेड बॉडी पोहोचण्याची शक्यता आणि किती वेळा सगळ्या या प्रोसेसला लागू शकतोय? पोस्टमॉर्टम होणं, अहवाल समोर येणं, या सगळ्याची आता प्रतीक्षा वाढलेली आहे। नक्कीच गुरु, आपण पाहिलं असेल तर 1 ते 1.5 तासापूर्वी ठाण्यावरून अक्षय शिंदेचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी जे रुग्णालयाला येण्यासाठी निघालेला आहे। अवघ्या काही वेळातच म्हणजे 5 ते 10 मिनिटात आता जे रुग्णालयाच्या या गेटवर, आपण ज्या गेटवर आहे त्या गेटवर ॲम्ब्युलन्स ही पोहोचतच आहे। मात्र त्यापूर्वी आपण काही डॉक्टरांशी देखील बातचीत केली होती। तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की या पोस्टमॉर्टमला कम से कम 3 ते 4 तास म्हणजे 4 तासाचा अवधी लागू शकतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त अवधी लागू शकतो। त्यानंतर एक प्राथमिक अहवाल येतो आणि त्याच्यानंतर अनेक दिवसांनंतर जो मेन पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे हा पुढे येईल। मात्र प्राथमिक अहवाल येण्यासाठी देखील 4 ते 5 तास आपल्याला वाट पाहावी लागेल। 4 ते 5 तास हे पोस्टमॉर्टम झाले आणि त्यानंतर अक्षय शिंदेची बॉडी जी आहे, हे अक्षय शिंदेचा मृतदेह हा त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल। आपण सध्या जे रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि आता कोणत्याही क्षणी ॲम्ब्युलन्स ही मृतदेह घेऊन इथे दाखल होऊ शकते। आपण पाहिलं असेल तर सकाळी 7 वाजल्यापासून जे रुग्णालयाच्या बाहेर हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आपण पाहू शकतो इथे। त्याचबरोबर वाहतूक पोलीस देखील इथे तैनात करण्यात आले आहे। ॲम्ब्युलन्स बरोबर पोलिसांच्या देखील 2 गाड्या आहेत आणि 1 ते 1.5 तासापूर्वी ठाण्यावरून ही ॲम्ब्युलन्स निघालेली आहे अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन। आता थोड्याच वेळात म्हणजे 5 मिनिटांमध्येच ही ॲम्ब्युलन्स आता या गेटने आतमध्ये जाईल व त्यानंतर पोस्टमॉर्टमची जी प्रक्रिया ही प्रक्रियेला सुरुवात होईल आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली की म्हणजे अंदाजे 4 ते 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासामध्ये त्याच्यानंतर एक प्राथमिक अहवाल समोर येईल आणि त्याच्यात आपल्याला जे प्रश्न सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील जे प्रश्न विचारत आहे किंवा जी प्रत्यारोप बरोबर आहे चेतन, काही महत्त्वाचे फॅक्ट्स, महत्त्वाची तथ्य या रिपोर्टमधून समोर येऊ शकतील। त्याविषयी सगळी अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायचे, तुम्ही सोबत राहा। एक महत्त्वाची अपडेट, अक्षय